पाहिजे, प्रत्येकाला समाधान पाहिजे आणि हे मिळतं ते सर्वांनाच पाहिजे आहे, ते देण्याकरता महायोग आहे असं म्हटल्यानंतर स्वामी त्याच्याकडे पाहिला, अरे असं काही करू नकोस, साखर ही साखर आहे. ज्याने म्हणाले ठेवली त्याने अगोदर हाताला अत्तर लावलं होतं म्हणून कागदाला सुगंध आला. माझा म्हणाले अशा रीतीने म्हणाले तू जाहिरात करू नकोस, महाराजांनी हात लावला की सुगंध येतो. हे सगळं जे आहे हे सध्या सगळं चाललंय, याला प्रतिबंध करणं ऐका, नक्कीच ऐकण्यासारखं आहे. हे घडलेली घटना आहे, काल्पनिक नाही आहे, फार महत्वाची घटना. आणि हा कोरी पाठी आहे, याची आतून असणारी बैठक जी आहे, शरीर मन आणि बुद्धी. शरीर सुंदर आहे रचना, फक्त मी त्याला एक करंट दिला आणि त्याला तो अनुभव आला. श्रीकृष्णाचा अर्जुनाचं जे नातं आहे ना, ते सख्य भाव आहे. नवविधामधले सख्य आहे, अत्यंत खूप प्रेम केलं त्याने सुद्धा त्या देवावरती खूप प्रेम केलं. भक्ती कशी करावी, देवाला कशावरती, देवावर कसं प्रेम करावं, हे समर्पण जे होतं ते अर्जुनाच्या जवळ आहे. महाशक्तिपाद योग म्हणा किंवा कुंडलिनी शक्ती जागृती म्हणा, स्त्री पुरुष वय जाती यांचा काही ह्या शक्ती ग्रहण करण्यामध्ये भेद असतो का? नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रुती देशपांडे, आपलं मी खूप खूप स्वागत करते. मनसोक्त गप्पा ह्या चॅनल अंतर्गत गुरु शिष्य संवाद ह्या एपिसोडमध्ये आज आपण पुन्हा एकदा वासुदेव निवासमध्ये श्री शरदशास्त्री जोशी महाराज यांच्याशी संवाद साधणार आहोत. संवादाला सुरुवात करण्याआधी मी आपल्याला विनंती करते, आपण आमच्या ह्या मनसोक्त गप्पा चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब आणि लाईक करा. नमस्कार, आपले खूप स्वागत आहे. ह्या आधीच्या भागामध्ये आपण अंधश्रद्धेबद्दल बोललो, शक्तिपात योगाबद्दलही बोललो, जे आपण पुढे बोलणारच आहोत. तर अध्यात्मातील अंधश्रद्धा याबद्दल तुम्ही थोडं मार्गदर्शन करा. ॲडव्होकेट देशपांडे, आपण फार चांगला प्रश्न केला. श्री गुरुशरणम श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. श्री श्री गुरुवे नमः. चैतन्यम शाश्वतं शांतं व्योमातीतं निरंजनं नादबिंदु कलातीतं तस्मै श्री गुरवे नमः. आता श्रद्धा हा विषय आपण उपस्थित केला. मुळामध्ये ही श्रद्धा, आपण जे भारतीय आहोत त्या भारतीयांनी आपापल्या देवता, आपल्या आई वडील यांच्यावर त्यांची पूर्ण श्रद्धा असते आणि ती कधीच अंध नाही. परंतु सध्याच्या काळामध्ये आपण मागाशी मागच्या एपिसोडचा हा उल्लेख केला, ते बरोबर आहे. पण काय आहे, थोडंसं हा विषय सर्वांनी, म्हणजे अध्यात्म हा विषय, धर्म हा विषय समजावून घेतला पाहिजे. आणि याला प्रमाण भगवंतानी न बुद्धिभेदम जनयेत, बुद्धिभेद करू नये, होऊ नये असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते प्रबोधन करणारे आहेत, त्यांनी भारतीय ज्ञानसाधनेमधलं जे आहे हे सरळ स्वच्छ मांडलं पाहिजे. वेद, उपनिषद, पुराण, शास्त्र अत्यंत सुंदररित्या रचना ह्या ऋषीमुनींनी केलेली आहे. स्वामी महाराजांच्या वाङ्मयाविषयी आपण हे बोललो. पण हे सगळं असताना लोक गतानुगतिको लोकः न लोकः पारमार्थिकः असा विषय. लोक एक चालला की दुसरं जातात आणि त्यामुळे ते अडचणीत येतात. एक मी प्रसंग सांगणार आहे, कारण याच्याविषयी बोलत राहिलो तर आपल्याला वेळ कमी होईल. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, म्हणजे प्रखर अशा प्रकारचं वैराग्य, तपपूत साक्षात दत्तप्रभूंचा अवतार. एकदा मध्य प्रदेशमध्ये इंदोरमध्ये त्यांचा मुक्काम झाला. पण तत्पूर्वी एक घटना घडली तिथे. तिथे एक विद्वान
शास्त्रावर अभ्यास असणारे, त्यांनी त्यांच्याविषयी एक सगळीकडे प्रवाद होता, म्हणजे एक प्रतिभा होती. ती कोणतीही गोष्ट कुठेही ते नेऊ शकतात. इथे एक वस्तू आहे, ती लांबपर्यंत नेऊ शकत होते. लोक आश्चर्यचकित झाले, लोक भुलू लागले, लोक मागे चालले आणि त्यांचा तो एक प्रकारचा अभिनिवेश वाढत चालला, गर्दी करायला लागले. आता विषय असा आहे की विशेषतः त्यांच्याजवळ ज्ञान आहे, त्यांना सगळी शास्त्र माहिती आहेत, परंतु हा विषय त्यांनी हाताळायला नको आहे. बुद्धिभेद होतो आहे समाजाचा, हे त्यांच्या लक्षात आलं नाही. नेमका स्वामी महाराजांचा मुक्काम हा त्या शहरामध्ये होता आणि कुणीतरी स्वामी महाराजांना सांगितलं की महाराज म्हणाले, अहो असं असं एक मोठे विद्वान आहेत, ते असं करतायत. अरे वा, स्वामी उदार अंतःकरण, फार चांगलं आहे म्हणाले. चला म्हणाले आपण त्यांच्या दर्शनाला जाऊ. म्हणजे काय, ऋषी आणि मुनीसारखे तुल्य असणारे असे स्वामी महाराज म्हणतात, दर्शनाला जाऊ. लवाजमासहित सगळे निघाले. त्या मोठ्या वाड्यामध्ये आले. स्वामी अरे स्वामी अरे स्वामी अरे. ते गृहस्थ घाबरले, त्यांना लौकिक माहिती होता. उठून उभे राहिले, नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर अरे बसा बसा. आपणच का म्हणाले. हो म्हणाले. आपण बसा म्हणाले. गर्दी, तोबा गर्दी होती. काय म्हणाले, आपण फार छान 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 सगळं चाललंय म्हणाले, आणि आपण कुठलीही वस्तू काय सामर्थ्य म्हणाले तुम्हाला. असं म्हटल्यानंतर कुस्तं काय कसतं काय, ते जरा थोडेसे शर्मिंदा झाले. पण स्वामी महाराजांच्या मनामध्ये याच्या या विद्वानाच्या बद्दल परिवर्तन करण्याचा विषय होता. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं की अहो म्हणाले, आपण विद्वान आहात, ही माझी भस्माची डबी एवढी चालून दाखवा म्हणाले. ठीक आहे म्हणून त्यांनी ते नेहमीचे काहीतरी एखादी, जसं तो जादूगार कांडीला होतो तिथं लावला. तुम्हाला सांगतो ॲडव्होकेट देशपांडे तसूभर ती डबी हल्ली नाही. सर्व झालं, खाली मटकन बसले, क्षमा मागितली. महाराज म्हणाले मला क्षमा करा. अहो असं का करता. लोक भुलतात, लोक मुळामध्ये श्रद्धावान आहेत, लोक नमस्कार करतात. हे त्यांच्या ठिकाणी असणारा श्रद्धाभाव आपण जपायचा, नाहीतर कोणी हो म्हणाले नका असं करू, हे बंद करा. आणि मग त्यावेळेस तरी ते बंद केलं आणि ते स्वामींचे फार मोठे अनुयायी झाले. अजून एक छोटासा प्रसंग सांगतो, हा विषय आपण पूर्ण करू. वासुदेव निवासमधली ही घटना आहे. योगीराज गोळवणी महाराज या आतमध्ये देवघराजवळ बसले होते नित्य नेमानं. त्यांचा तो द्विसहस्री वाचण्याचा हा प्रघात होता. हातामध्ये पान होतं. एवढ्यात त्यांचे एक परमशिष्य, एक शिंगणे नावाचे, ते फार मोठे उद्योगपती आणि जवळच राहायचे. त्यांच्या आज मातोश्री आहेत, 99 वर्षाच्या. आणि ते आले, नमस्कार केला. इंडस्ट्रियलिस्ट असणारे त्यांनी नमस्कार केला. निघालास का म्हणाले. हो म्हणा, मी निघालो असं त्यांनी. समोर एक कागद होता, त्याच्यामध्ये साखर होती. फार महत्वाचं आहे. आता कसं आहे, नमस्कार केला की त्याला काहीतरी द्यायला पाहिजे, हा आमचा परंपरेनुसार असलेला भाग आहे. महाराजांनी सांगितलं की ती साखर आहे, ती घे म्हणाले. त्याने ते कागदामध्ये असलेली साखर घेतली. अहो धन्य धन्य म्हणाले. घेतला आणि आलं की त्याने एकदम म्हणाले सुगंध आला. असं म्हटल्यानंतर स्वामी त्याच्याकडे पाहिला. अरे असं काही करू नकोस, साखर ही साखर आहे. ज्याने म्हणाले ठेवली त्याने अगोदर हाताला अत्तर लावलं होतं म्हणून कागदाला सुगंध आला. माझा म्हणाले अशा रीतीने म्हणाले तू जाहिरात करू नकोस, महाराजांनी हात लावला की सुगंध येतो. हे सगळं जे आहे हे सध्या सगळं चाललंय, याला प्रतिबंध करणं हे जे प्रबोधन करतात, जे समाज अभिमुख
जे प्रमुख आहेत त्यांनी अत्यंत ऋषीमुनींचा हा मार्ग सांगितला पाहिजे. आणि सुंदर आहे, ज्ञानेश्वरी आहे, भगवद्गीता आहे, का नाही सांगत त्याच्यामधला. आता विश्वात्मके देवे हे सगळे हे समाजासमोर येऊन त्यांचं मनपरिवर्तन होणं, त्यांच्यामध्ये प्रबोधन होणं ही काळाची गरज आहे. खरा मार्ग सांगा, काय आहे हे सांगा. भले एखाद्याची शंका असेल, पण हे तुम्ही सांगितलं पाहिजे. हा खऱ्या अर्थानं सुसंवाद आहे. हा गुरुशिष्य संवाद व्हायला पाहिजे. मान्य एखाद्या शिष्याला साधकाला वाटलं आपण शंका विचारावी, गुरूंच्या जवळ जावं आणि विश्वासो गुरुवाक्येषु, गुरूंच्या वाक्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं जर सद्गुरू सांगत असतील ते आपलं आराध्य दैवत आहे. मग असं असताना आपण भ्यायचं कशाला. म्हणून भिवून सगळीकडे जे प्रकार चालले आहे, अध्यात्म धर्म हा भिण्यासाठी नाही. मागच्या खेपेला मी याचा उल्लेख केला होता. हरीचं कार्य आहे ते शूराचं आहे, सामर्थ्याचं आहे, भिण्यासाठी नाही. म्हणून अनेक प्रसंग आहेत, अनेक प्रसंग आहेत. म्हणून याकरता संवाद झाला पाहिजे. या संवादातून आपलं कुटुंब हे सजग होतं, हे सजग होतं. हा सुसंवाद आहे. ह्या सुसंवादामधून सगळे प्रश्न, हा महत्वाचा संवादातून मार्ग. करेक्ट. आणि मार्ग चांगला आहे. आपल्याकडे अध्यात्म म्हणजे पारदर्शकता, अध्यात्म म्हणजे पॉझिटिव्हिटी, ट्रान्सपरन्सी अँड सेल्फ अवेकिंग असं सगळं विषय आहे. त्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला म्हणजे चैतन्य, चैतन्य बरोबर आहे. खूप सुंदर. आणि हे चैतन्यमय असणारे सगळे ग्रंथ, सगळी वचनं, सगळी चरित्र, एवढी चरित्र आहेत संतांची. एका आमच्या कार्यक्रमामध्ये एका चरित्राचं अनावरण होतं, तेव्हा ते संत असं म्हणाले की ही चरित्र आमच्याशी बोलतात. मग ते कोणत्याही संतांचं असं ते आमच्याशी बोलायला लागतात. आणि त्यांच्यामध्ये सगळे प्रसंग पाहिल्यानंतर अरे ही एवढी विभूती एवढी सुंदर होऊन गेली, एवढी महान होऊन गेली, आपण त्यांचं मार्गाधारे वर्तावे, मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, कौतुक तू व्हावे लोकाप्रती. असं जे माऊलींचा जो संदेश आहे ते आपण का करू नये बरं. हा सगळा भाग आहे. असं आपण अशाच रीतीनं संवाद साधत साधत आपण आपला हा जो परिवार आहे, या परिवारामधल्या सगळ्यांनी उत्तम रीतीनं तुम्ही कार्य करीत आहात. आता प्रत्येकाची काही माझी ओळख नाही आहे, पण तुमची ही टीम चांगलं कार्य करते आहे. अनेक कानाकोपऱ्यामध्ये आपण जातो आहे. याचं कारण काय? संवाद आहे, संवाद, सुसंवाद. म्हणून आमच्याकडे एक सद्गुरू साधक संवाद योगीराज गोळवणे महाराजांचा हा परमपवित्र ग्रंथ आहे. आम्ही त्याला सिद्धयोग आणि महायोगाचं किंवा उपासनेचा हा आम्ही कोश मानतो, डिक्शनरी दॅट इज कॉल्ड. एखादा अवघड शब्द असेल तर तो आपण डिक्शनरी बघतो. आमच्याकडे या ग्रंथाचं महत्त्व असं आहे की तुमच्या मनामधला असलेला जो प्रश्न आहे तर पान उघडा, त्याला तुमच्यामध्ये उत्तर आहे. इतका सुंदर पवित्र ग्रंथ आहे. देव मस्तकी धरावा, अवघा हल्लोळ करावा, असा सद्गुरू साधक संवाद असा आहे. महाराज, तुम्ही आता इतकं सुंदर विवेचन केलंय, पण गुरु शिष्य संवाद याबद्दल आपण उल्लेख केलाय, तर ह्याला काही रेफरन्स म्हणा किंवा काही प्रमाण आहे का? एखादा ग्रंथ किंवा वाक्य गुरूंचं? फार सुंदर, फार सुंदर. एक श्लोक सांगतो. दमयंती नलाभ्यांच नमस्कारं करोम्यहम, अभिवादो भवे तत्र प्रशांतिदः. हा पहिला श्लोक आहे. संवादाग्ने प्रसीद मे. तर तसे हे दोन श्लोक आहेत. या श्लोकाचा अर्थ सांगतो कारण आपल्याला वेळ कमी आहे.
नल आणि दमयंती हे जगामधली अतूट असं हे प्रेमाचं नातं त्यांचं आहे. त्यांना नमस्कार करा. आणि त्यामुळे एखाद्या कुटुंबामध्ये, एखाद्या परिवारामध्ये जर वाद विवाद असतील तर ते शमतात. आणि म्हणून संवादाग्ने, संवाद रूपी हा अग्नी आहे. म्हणून ह्या अग्नीला नमस्कारं करोम्यहम अभिवादो भवे तत्र प्रशांतितः. घरामध्ये शांतता. आता सध्या अनेक प्रकारच्या विविध संस्था आहेत, छोट्या असतील मोठ्या असतील, तर त्यामधला जो घटक आहे किंवा त्या सगळ्या घटकांच्या मध्ये संवाद असला, संवादाग्ने प्रसीदमे असं म्हटलेलं आहे. संवाद रूपी हे अग्निदेवते प्रसन्न हो. आणि या प्रसन्नतेमुळे कुटुंब, सामाजिक संस्था, कौटुंबिक संस्था, धार्मिक संस्था आणि सर्व प्रकारच्या क्षेत्रामधल्या संवाद या त्या प्रमुखांनी एकात घेतला तर कुठेही वाद आणि विवाद, वितंडवाद होणार नाही. त्या कुटुंबाचं कार्य हे उंचीवर जाईल, त्या संस्थेचं कार्य उंचीवरती जाईल. याच्याकरता संवादरूपी अग्नीला नमस्कार करा असं हे शास्त्र सांगतं. महाराज, ह्या आधीच्या भागात आपण महाशक्तिपात योग आणि कुंडलिनी शक्ती जागृतीबद्दल बोललो होतो आणि लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांचाही आपण उल्लेख केला होता. तर त्यांच्याबद्दल थोडी अधिक माहिती घ्यायची आणि हा शक्तिपात योग काय आहे तेही प्रेक्षकांना जाणायला खूप आवडेल. फार चांगला प्रश्न आहे. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा गुरुदत्त योग हा मागच्या खेपेला पाहिला. आता परमहंस परिव्राजकाचार्य लोकनाथ तीर्थी स्वामी महाराज प्रणित शक्तिपात महायोगाच्या विषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि म्हणजे गुरुदत्त योग आणि महायोग यांचं एकत्रीकरण हे योगीराज गोळवणे महाराजांच्या ठिकाणी झालं आणि हे वासुदेव निवासची ही निर्मिती झाली. आता योग असा हा परवलीचा शब्द आहे. योग म्हणजे युज म्हणजे जोडणे, जॉईन हा मूळ त्याच्यामधलं हे क्रियापद आहे. आणि युजपासून योग झाला. आता या योगाचे अनेक प्रकार आहेत. 1.25 लाख प्रकार सांगतात. योगतारावली नावाचा एक ग्रंथ आहे जगद्गुरु शंकर सपाद लक्षानी. यामध्ये हठयोग, आता तो सर्वश्रुत आहे. आपण टी व्हीवरती वेगवेगळ्या प्रकारचं प्राणायाम कसा करायचा, अनुलोम प्रतिलोम हे सगळं सुंदर रीतीनं सांगितलं जातं आणि त्याचं आपण अनुसरण करतो. याला हठ योग म्हणतात. हठ म्हणजे बलपूर्वक करावायचं. म्हणजे कुणीतरी तिथे सांगणार आहे आणि कुणीतरी तिथे अनुसरण करणार आहे. आता हा हात घ्या, तो उजव्या नाकपुडीवर ठेवा, डाव्या नाकपुडीवर ठेवा, श्वास सोडा, घ्या, याला हठयोग म्हटलेलं आहे. आता हा हठयोग म्हणजे करण्याचा, म्हणजे करावयाचा. करणं म्हटलं की मी आलो आणि होणं म्हटलं की देव आहे. लक्षात घ्या. पुन्हा करणं म्हटलं की मी आहे, मी करतो, मी माझा संसार चालवतो, मी प्राणायाम करतो. परंतु महायोग तसा नाही, तो होण्याचा आहे. होणं, सर्व होणे जाणे तुझे हाती. कुठे हे त्या परमेश्वराकडे जातं. होण्याचा भाग आणि करण्याचा भाग. करणं म्हटलं की मी म्हणजे मनुष्य आला, होणं म्हटलं की देव आला. आणि म्हणून सर्व होणे जाणे तुझे हाती, हे तुझं आहे, तुझ्यामध्ये आहे. म्हणून याला महायोग म्हणजे हे ईश्वराकडून
ये म्हणून आमच्या यामध्ये एक सुंदर अशा प्रकारचं वाक्य स्वामी महाराजांचं आहे, ये लेने देने की विद्या नहीं है, होने पाने की है. पुन्हा एकदा सांगतो, ये लेने देने की विद्या नहीं है, ये लेन देन नहीं है, होणे पाणी काय होऊ द्या. लेट हर डू व्हॉट शी वॉन्ट्स. शक्तीला तिचं कार्य करू द्या, असा तो स्वामी महाराजांच्या शब्दाचा अर्थ आहे. आता महायोग असा शब्द आपण वापरलात आणि हे महायोगाचं, याला अजून एक अलीकडे शब्द शक्तिपात महायोगाचा आपण शब्द प्रयोग केलात, बरोबर आहे. तर महायोग अगोदर आपण समजावून घेऊ. म्हणजे या शब्दाचा अर्थ योग योज म्हणजे पिंड आणि ब्रह्मांड. पिंड म्हणजे हे शरीर आहे आणि ब्रह्मांड म्हणजे हे सगळं विश्व आहे. या पिंड ब्रह्मांडाचा सांधा जोडणे याला योग म्हणतात. मी आहे, पिंड म्हणजे देह आहे आणि ब्रह्मांड म्हणजे हे सगळं विश्वात्मक आहे, याला जोडणे याला योग म्हटलंय. आणि हे महायोग म्हणजे शक्तिपात महायोग, याला कुंडलिनी योग, हे डिव्हाइन पॉवर, अशी अनेक अशा प्रकारची हे ऋषी आणि मुनींनी याच्यामधल्या अध्वर्यूने याला नामाभिधान केलेलं आहे. एक गंमत अशी याच्यामध्ये उदाहरण देतो, म्हणजे सर्वांना पटण्यासारखं. सर्वसाधारणपणाने लहानपणी आपल्या मनावरती एक बिंबवलं जातं, आपल्याकडे देवांची संख्या 33 कोटी देव जरी असं म्हणतात, मी एवढी संख्या आहे. तसं योगांची संख्या ही 1.25 लाख. आता हा विषय सगळं बाजूला ठेव, बाजूला ठेवा. पण या 33 कोटी देवामध्ये आदिगुरु भगवान शंकर हे एकच आहेत, बरोबर आहे. तसं 33 कोटी देवामध्ये एकच देव, तो महायोग, तो महादेव. सगळ्या देवाला आपण महादेव म्हणतो का? नाही म्हणत, नाही म्हणत, नाही म्हणत. महादेव आदिगुरु भगवान शंकर, म्हणून याच्यापासून चालत आलेली ही महायोगाची, शक्तिपात योगाची ही परंपरा आहे. म्हणजे आदि योगी म्हणतात महादेव. करेक्ट, अगदी बरोबर बोलला. आणि याच्यातलं एक माऊलीने फार रहस्य उद्घाटन केलेलं आहे, ती ओवी आहे. आजही भगवान शंकर आदिगुरु आजही साधनेमध्ये मग्न आहे, मग्न आहे. आणि हा साधक जो आहे, ज्याच्यावरती अनुग्रह झालेला आहे, त्याच्यापर्यंत, म्हणून आमच्याकडे योग तपस्वी नारायण काकाने असं सांगितले की शक्तिपाताची दीक्षा किंवा महायोगाची दीक्षा ही ईश्वरी दीक्षा आहे. तेव्हा जवळ बसलेल्याने विचारला, हो काका, मला तर तुमच्याकडून दीक्षा झाली. मग म्हणाले, मागे जा. माझ्या अगोदर गवळणी महाराज, माझ्या अगोदर स्वामी, स्वामींच्या अगोदर त्याच्या परात्पर गुरु तेही स्वामी, त्याच्याही पुढे जा. आता ही नावं आहेत, ही नावं मी घेत नाही. हे गंगाधर तीर्थ स्वामी महाराजांच्यापासून हे सगळं चालत आलं. आणि त्याची कनेक्टिव्हिटी जी आहे ते आदिगुरु भगवान शंकर, गंगाधर तीर्थ स्वामी महाराज, नारायण तीर्थदेव स्वामी महाराज, शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराज, लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज, सद्गुरू योगीराज गवळणी महाराज आणि ब्रह्मश्री दत्त महाराज आणि दादा आपलं नारायण काकांच्यापर्यंत, आणि तिथून माझ्याकडे आलं. म्हणजे हे मागे जात जात आपण कुठे जातो? आदिगुरु भगवान शंकर. आणि म्हणून होणे जाणे तुझे हाती, ते तिथून आहे. ते तिथून येणारा असा हा जो प्रवाह आहे, हा चैतन्यमय. म्हणून चेतना शक्ती, हा चेतनेचं सगळं आहे. म्हणून याला पतंजली मुनी चिती शक्ती म्हणतात. चेतना जागृत होणं, चिती शक्ती. इति चितीही पतंजली मुनी एका शब्दात सगळं सांगेल. म्हणून महायोग जो आहे हा चेतना शक्तीचा आहे.
मला असं वाटतं की हा आरंभ आहे, ही प्रस्तावना आहे. याच्यामध्ये आपल्याला खूप पुढे जायचं आहे. म्हणजे सर्व योगामध्ये सर्व पंथ, उपपंथ, योग यांना व्यापून राहणारा महायोग आणि अनेक देवता, त्यांच्यामधला एकच देव महादेव. एका बाजूला महादेव आणि एका बाजूला महायोग. आता लक्षात आलं? म्हणजे याचं महात्म्य फार वेगळं आहे. आपण आपल्यामध्ये चैतन्य, श्वास हे चैतन्य. आपण या मार्गातून पुढे जाऊया. आता काही जण याला सिद्धयोग, महायोग मगाशी ही नावं घेतली. तर अगदी समजेल असं जर बघायचं झालं, सिद्ध, आता आपलं कुटुंब आहे, यांच्याकरता तुम्ही सकाळी काय करून ठेवता? सगळं काही स्वयंपाक तयार करून ठेवता. सिद्ध तयार, सगळी प्रिपरेशन करून ठेवली. मग तुम्ही सांगता तुमचं हे तयार आहे, तुमचं हे तयार आहे, तुमचं हे तयार आहे. तसं आपल्या पूर्वसुरींनी म्हणजे आदिगुरु भगवान शंकरांच्या पासून आणि आदिगुरु भगवान दत्तात्रेयांच्यापासून चालत आलेल्या या सगळ्या ज्या काही पूर्वसुरी, ऋषी, मुनी, संतांनी हे सगळं तयार करून ठेवलेलं आहे. ग्रंथरूपाने, मंत्ररूपानं. जसं तुम्ही तयार करून ठेवलेला एखादा पदार्थ हा तुमच्या घरातले लोक त्याचा आस्वाद घेतात, त्याप्रमाणे ऋषी आणि मुनी संतांच्याकडून चालत आलेलं हे जे गंगा यमुना असा जो स्रोत आहे आणि याचा आपण अनुभव घ्यायचा, याला महायोग म्हणतात. असं फार सुंदर आहे, सुंदर आहे. अजून एक छोटंसं उदाहरण देतो. कदाचित तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की इतर योग आणि महायोगामध्ये फरक काय? मग आम्ही महायोग का सगळेजण इतर उपासना करतो? नामसाधन आहे, करा ना, फार चांगलं आहे. संत गोंदवलेकर महाराजांचं नामसाधन आहे. अनेक ठिकाणी अनेक मार्ग आहेत. पण जसं सगळ्या नद्या समुद्रालाच जाऊन मिळतात, तो एक श्लोक आहे, तसं उपासना पद्धत आहे, नामसाधन आहे. म्हणजे एखादा नाम घेणं की ओम नमो भगवते वासुदेवाय, श्रीराम जय राम जय जय राम, या नामसाधनेमधून सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकता. मग याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे? आमच्या पूर्वसूर्यांनी सांगितलेलं एक उदाहरण सांगतो, ते पटण्यासारखं आहे. बहुतेक सगळ्यांना हे पटेल. आपण एखादी पूजा करतोय, मी बोलतो तसं कंटाळा तर येत नाही ना, नाहीतर तुम्ही काहीतरी मला थोडंसं ब्रेक करा, नाहीतर बिलकुल नाहीये. म्हणजे अगदी संपूर्ण खंडच पडू नये असंच आहे आणि प्रेक्षकांना फार आवडतं. आता आपण एखादी उपासना पूजा करतो, पंचोपचार आहे, षोडशोपचार आहे, हे सगळं सुंदर चाललेलं आहे. आता हे करत असताना आपण तिथे एखादी उदबत्ती लावलेली असते आणि असं काहीतरी देवाला गंध लावतोय, तेव्हा उदबत्तीचा चटका इथे बसतो. अरेच्छा, इथे बसला, आपण हात मागे घेतो. बरं, गंमत चेतना म्हणजे नाही, लांब आहे अजून विषय थोडा. चटका बसला, तो तेवढ्यापुरता बसला. कुठे? इथे बसला, इथे बसला. आता हे सगळे लाईट्स आहेत. आपण आपल्याकडे वर एखादा ग्लोब लावतो, तो काढायचा आणि त्याच्यामध्ये बोट घालायचा. तो इलेक्ट्रिकचा झटका असा बसतो की सगळं जे सर्वांग जे आहे मस्तकापासून पायापर्यंत एकदम करंट येतो आणि हा करंट इलेक्ट्रिकचा झटका हा महायोग शक्तिपात योग आणि उत्पत्तीचा झटका म्हणजे सगळ्या उपासना. कमी नाही आहे, ते तेवढ्यापुरतं आहे. पण आपल्याला पुढं जायचं आहे. खूप अद्भुत आणि सुंदर. पुढे जायचं आहे. आपलं हे संपूर्ण शरीर शेतलामय आहे आणि म्हणून याकरता
सगळ्या सर्वांगामध्ये असणारी ही जी चेतना शक्ती आहे ती मस्तकापासून पायापर्यंत आणि सगळीकडे ज्यावेळेस सर्वासु नाडीषु विशोधितासु असं म्हणतात योगतारामध्ये, तसं या महायोगाचं अनुसरण केल्यानंतर त्यावेळेस आपल्यामध्ये असणारी ही जी सुप्त शक्ती आहे ती सुप्त, खरं तर ती सुप्त नाही आहे, परंतु त्यावेळेस ती हळूहळू हळूहळू वर जाऊन ती सर्व नाड्यामधून प्रसृत होते. त्याला शक्तिपात महायोग असं म्हणतात. सुंदर व्याख्या. एक दफे जागृत होई. एक फार मोठे, एक बनारसचे फार मोठं विद्वान होऊन गेले. त्यांनी या विषयावरचा एक फार मोठा ग्रंथ जवळजवळ 2-2.5 पानाचा आहे, भारतीय संस्कृती आणि विज्ञान. हे महामहोपाध्याय होऊन गेले. त्यांचं एक वाक्य सांगतो म्हणजे हा विषय. एक दफे जागृत होई कुंडलिनी शक्ती, पर शिव में प्रवेश किए बिना नहीं रहती. किती अगदी असं आत्मविश्वासपूर्वक त्यांनी सांगितलंय. ज्यावेळेस गुरूंच्याकडून त्या जिज्ञासू असणाऱ्याला जे कृपादान घडतं आणि ह्या कृपादानं ती शक्ती जागृत होते. पीठ की रड्डी से ऊपर जाने वाली हवा. आता तसा तपशील भी सांगेन. ती मस्तिष्क की ओर जाती है. एक दफे जागृत हुई कुंडलिनी शक्ति पर शिव में प्रवेश किए बिना नहीं रहती. ती राहतेच. म्हणून सतत साधना चैतन्याची, ही चैतन्याची साधना आहे, चेतना शक्तीची साधना, ती ही आपण केलीच पाहिजे. याला चैतन्य चिती चेतना शक्तीचं जागरण असं म्हटलेलं आहे. शरीर आणि मन, शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, या सगळ्यांना व्यापून ती त्याच्या ध्येयाकडे परशिवकडे जाऊन मग सगळ्या नाड्यामधून हा प्रवाह प्रसृत होतो. ते कसं, त्या नाड्या कोणच्या याचं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि एक सुंदर इथे एक वाक्य सांगतो. ज्यावेळेस सर्वासु नाडीषु विशोधितासु, सर्व नाड्यामधून किती संख्या आहे? 72,000. आणि 72,000 एकावी ही सुषुम्ना आहे, स्पायनल कॉर्ड दॅट इज कॉल्ड. आणि यामधून ज्यावेळेस तो प्रवाह सगळ्या नाड्यामधून प्रवाहित होतो आणि प्रवाहित झाल्यानंतर डोळे बंद आहेत, डोळे बंद आहेत, आणि प्रवाहित होता 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 ऐसे जरी न म्हणावे तरी म्या काय बोलावे, तत्शब्दाच्या पुढे स्वानुभव घेऊन डोलावे. तो त्याचा राहत नाही. साधक हा जो आहे हा तिथे त्याचा राहत नाही. त्याला कळत नाही आहे आपण कुठून आलो, कुठं जायचं आहे, काय करावायचं आहे, हे त्याचं देहभान विसरून जातो. आणि देहभान विसरून जाऊन त्याला एवढा आनंद होतो. आणि आनंदाचे डोही आनंद तरंग. आणि शरीर मी नाही, मन मी नाही, बुद्धी मी नाही, आणि मी कोण आहे, माझं नाव काय आहे हे माहीत नाही. मी चैतन्य आहे. देवरूप होऊ सगळे, मी देव आहे हे रिअलाइज. याला महाशक्तिपात महायोग एक विज्ञान आहे. याला शक्तिपात योग कुंडलिनी म्हणतात. देवात्म शक्ती म्हणतात. खूप आहेत, खूप लाभ आहे. आणि म्हणून म्हणजे मी चैतन्य आहे हा अनुभव देणारा, अनुभूती फार महत्त्वाची. ग्रंथ आहेत, अनेक जण आपलं प्रबोधन करत असतात, सत्संग असतो, परंतु अनुभूती ही फार महत्त्वाची. अनुभूती फार महत्त्वाची. म्हणून मागच्या खेपेला
माऊलींचा एक विषय मी मांडला होता. स्वतःच्या निवृत्तीनाथांना त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्यावरती कृपा केली आणि मी या जगामधला अनुभवाने युक्त असणारा मी श्रीमंत आहे, म्हणून ही अनुभवाची श्रीमंती देणारा असा हा महायोग शक्तिपात योग आहे. याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट आपण समजावून घेणार आहोत. इथे आपण थांबायचं नाही आहे, पण हा आरंभाचा भाग झाला. सिद्ध तयार असणारं त्याचा अनुभव आस्वाद घेणं आणि उत्पत्तीचा झटका विजेचा झटका. जसं इलेक्ट्रिसिटी संबंध शरीर आहे. एक प्रसंग सांगतो म्हणजे तुम्हाला पटेल. आमच्या परंपरेमध्ये एक मदारीपूर म्हणून आहे. आज ते बंगालमध्ये आहे, म्हणजे तिकडच्या भागाला मदारीपूर. तिथे एक आश्रम आहे. परमहंस परिव्राजकाचार्य नारायण तीर्थदेव स्वामी म्हणा सुंदर आश्रम आहे मदारीपूरला. तिथे एक घटना घडली. तिथे अशी घटना घडली. आहे ना वेळ? ती वेळ आहेच. हा म्हणजे ज्ञानाचा सुसंवाद आहे. इतका अद्भुत ज्ञान आहे. म्हणजे महायोगी आदिशिव आहेत, त्यांच्याकडून जे येणारं ज्ञान ते आमच्या प्रेक्षकांना. हा प्रसंग मी समोर बसलेले जे आपले म्हणजे आपणा सर्वांचे जे जिज्ञासू आहेत ना, त्या जिज्ञासूने ऐका. नक्कीच ऐकण्यासारखं आहे. हे घडलेली घटना आहे, काल्पनिक नाही आहे. फार महत्त्वाची घटना. त्या मदारीपूरच्या आश्रमामध्ये एक मोठे विद्वान सकाळच्या वेळी आले आणि त्यांनी स्वामींना विनंती केली की महाराज मला तुम्ही शक्तिपाताची दीक्षा द्या. त्यांनी पाहिलं त्यांच्याकडे. विद्वान आहे, शास्त्री आहे, पंडित आहे, वेदाचा सगळा अभ्यास आहे, शास्त्राचा अभ्यास आहे. स्वामी ने सांगितलं कि देखो भाई आप 2-3 दिन यहाँ रहो. विषय संपला. आश्रम में रहो, आश्रमीय व्यवस्था है, उसमें रममान हो, जप जाप्य करो, अनुष्ठान करो. स्वामी आपल्या कुटीमध्ये निघून गेले. तो आश्रमामध्ये राहिला. लगेच काही कृपादान झालं नाही. दुसरे दिवशी एक यवन म्हणजे तो हिंदू धर्मीय नाही असा ते आले. त्यांनी स्वामींना सांगितलं की महाराज जी मेरे ऊपर कृपा करो. त्याने त्याच्याकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर आता कसं असतं माहिती आहे का, या महात्म्यांच्या ठिकाणी एक विलक्षण सामर्थ्य असतं. काही जण त्याला म्हणतात सिक्स सेन्स, पण त्याला फिनॉमिनल मेमरी, पुढचं दिसतं. त्याने त्याच्याकडे पाहिलं, याच्याकडे पाहिलं. याला सांगितलं ठीक है भाई, कल आओ जाओ, सुबह शुचिरभूत होके आओ और मेरे सामने बैठो. आता हा पहिले बसणारे विद्वान ह्याने ऐकलं मी विद्वान आहे पण मला अनुभूती नाही आहे. हा यवन आहे, हा इतर धर्मी आहे, त्याला स्वामीजी हो म्हणतात. प्रसंग फार सुंदर घडला. तो त्यांच्यासमोर बसला. समर्पण भावनेनं युक्त तो शरण गेला. शरणागताची भूमिका ही जिज्ञासू उपासना करणारा साधना करण्याचं असतं. आणि सुंदर अनुभव आला. मगाशी सांगितल्याप्रमाणे तो त्याचा राहिला नाही. शरीर थरथरत होतं, डोळ्यामधून अश्रुधारा वाहत होत्या. वाग गदगदात द्रवतयस्य चित्तं रुदत्य भीक्षणं हसति क्वचिच्च विलज्जयति गायति नृत्यते च मद्भक्तयुक्तो भुवनं पुनाति. साधकाच्या या अवस्थांचं वर्णन, या क्रिया आणि हे नंतर अनुभव आपण पाहणार आहोत. त्याला होणारं सगळं जे आहे तो गदगदत होता. सबंध देह हा तो सबंध ओळाचिंब झाला. डोळ्यामधून अश्रुधारा वाहत आहेत. जणू काय हा देहाला अभिषेक चाललेला आहे. आणि बऱ्याच वेळानंतर तो भानावर आला आणि लोटांगण घातलं.
स्वामी स्वामी महाराज आप दयालु है, बोले आपने ये क्या किया? बोले मैं नहीं रहा, मेरा मन भी नहीं, बुद्धि भी नहीं, मेरा शरीर भी नहीं था, लेकिन आपने कृपादान जो ऐसे किया बस. त्याने नुसतं असं भ्रूमध्यामध्ये त्याला स्पर्श केला होता, स्पर्श दीक्षा दिली आणि होत्याचं नव्हतं झालं. पुढचं फार महत्त्वाचं. तो रडत होता. मग पहिल्या विद्वानाने विचारलं, स्वामी जी मेरी क्या गलती थी? मैं तो को शास्त्र का, वेदों का अनुसरण करने वाला हूँ, ये मुझे क्यों नहीं कृपादान हुआ? तेव्हा स्वामी जी म्हणतात, देखो भाई आप आए थे, आप महान हैं, लेकिन आप शब्द में अटके हुए हो. ये आया, इसकी अंदर की वायरिंग पूरी हो गई थी. हे कोरी पाटी होती ह्याची. तुमचं सगळं हे करू का ते करू का, शंका कुशंका सगळ्या होत्या. थोडंसं भरलंय म्हणाले हे. आणि हा कोरी पाटी आहे. याची आतून असणारी बैठक जी आहे, शरीर मन आणि बुद्धी, शरीर सुंदर आहे रचना, फक्त मी त्याला एक करंट दिला आणि त्याला तो अनुभव आला. आणि तुम्हाला आता देऊन उपयोग नाहीये. काही काळपर्यंत तुम्ही समर्पण भावनेनं सेवा करा, सत्संग करा आमच्या स्वभावेत, आणि नंतर कृपादान होईल. याला शक्तिपात महायोग विज्ञान म्हणतात. तर आनंदानं निघून गेला. काय आहे? प्रत्येकाजवळ ज्ञान आहे, पण शरणागताची भूमिका पाहिजे. शरण गेलं पाहिजे. म्हणून अनेक पुराणामधून तुम्ही बघा, गीतेचा आरंभ कधी आहे? अर्जुन जो आहे तोपर्यंत गडबड आहे. तो हा नको, मला युद्ध करायचं नाही, विषाद आहे, सगळं खिन्नत आहे. तो म्हणतो नको, अरे मी आणलं कशाला इथे, आलो कशाला. मग दुसऱ्या अध्यायामध्ये ज्या वेळेस अर्जुन देवाला म्हणतो, देवा मी तुला शरण आलो, मी तुला शरण आलो, आणि शिष्यस्तेहम शाधि माम त्वाम प्रपन्नम, मी तुझा शिष्य आहे, तू माझा गुरु, तुम्ही गुरु आहात, आणि मी प्रपन्न म्हणजे शरणागत आलो. मला समजलं नाही आजपर्यंत, अज्ञानामध्ये होतो, परंतु आज समर्पण आलोय, माझ्यावरती कृपा कर. आणि तिथून खऱ्या अर्थानं भगवद्गीतेला आरंभ आहे. आणि म्हणून तो रुजतच नाही ना हा संवाद. तिथून खऱ्या अर्थानं संवाद. शिष्यस्तेहम साधिमाम त्वाम प्रपन्नम, असा जो श्लोक आहे, ही शरणागताची भूमिका त्याने स्वीकारली. म्हणून तो गीता, गीता ही चैतन्यमय आहे. गीता चैतन्य, चैतन्य बोललेलं आहे, चैतन्य बोललेलं आहे. एक छोटासा प्रसंग सांगतो, फार महत्त्वाचा आहे. या शक्तिपात महायोग हा गीतोक्त मार्ग आहे. याला पंथराज असं म्हणतात. तोच माऊलींनी भावार्थामध्ये, आमचं मुखपत्र पंथराज आहे. चैतन्य आणि आरंभापासून हा चैतन्यानं साधकाशी केलेला संवाद आहे. एका ठिकाणी उल्लेख आहे. त्या उल्लेखामध्ये असा उल्लेख आहे, सगळं युद्ध समाप्त झालं, 18 दिवस युद्ध चाललं. 10 दिवस भीष्माचार्य लढले, 5 दिवस द्रोणाचार्य लढले, आणि दुर्योधन दुःशासन सगळे लढले. युद्ध समाप्त झालं. हा धर्मराज विजयी झाला. विजयोत्सव सगळा साजरा केला. मग अर्जुन त्याला थोडासा भानावर आला आणि देवाला म्हणाले, देवा खूप गजबजाट होता, सुंदर रीतीनं
गीता सांगितलीस, गीता सुगीता कर्तव्या किमन्ने शास्त्र विस्तरेही म्हणाले, तू सांगितलीस, आता जरा पुन्हा एकदा ऐकवतोस का? देव हसरे. वाक्य फार महत्वाचं आहे. ते म्हणतात, अरे गीता मी सांगितलीच नाही, चैतन्यानं सांगितली. म्हणून सगळीकडे श्री भगवान वाच आहे, श्रीकृष्ण वाच नाही आहे. भगवान वाच. अरे चैतन्यानं सांगितलेलं आहे, आता ते पुन्हा कसं रिकॉल? मी नाही म्हणाले, एकदाच आकाशवाणी, एकदाच, पुन्हा नाही म्हणा. तो डगमगला, म्हणतो नाही. आता सांगा, जे चैतन्यमय असं तुला जे सांगितलं त्याचं अनुसरण कर. तू माझा लाडका शिष्य आहे. एक नातं फार वेगळं होतं. श्रीकृष्णाचं अर्जुनाचं जे नातं आहे ना, ते सख्य भाव आहे. नवविधामधले सख्य आहे. अत्यंत खूप प्रेम केलं. त्याने सुद्धा त्या देवावरती खूप प्रेम केलं. भक्ती कशी करावी, देवाला कशावरती, देवावर कसं प्रेम करावं, हे समर्पण जे होतं ते अर्जुनाच्या जवळ आहे. महाभारतामध्ये असे अनेक प्रसंग आहेत. ज्यावेळेस अर्जुन निद्राधीन व्हायचा, पण त्याच्या त्या मोकळ्या केसामधून कृष्ण 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 असे शब्द बाहेर पडायचे. इतका तद्रूप झालेला हा शिष्य, आणि तसंच आता तर साक्षात भगवान आहे. आणि म्हणून ते म्हणतात की चैतन्यानं सांगितलेले, आता मी तुझा मित्र आहे, कृष्ण आहे. म्हणजे महायोग, शक्तिपात योग हा गीतोक्त मार्ग हा अनुभवण्याचा आहे. अनुभूतीतून सिद्धी. अनुभव. सिद्धी हा स्वतंत्र. अशा अनेक सिद्धी आहेत, त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही मला पुन्हा बोलायला लावता. लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांनी आमच्या गोळवणी महाराजांना नारायण काकांना अनेक सिद्धी, ते म्हणाले मी तिबेटी लामाकडनं सिद्धी शिकलो आहे, तुम्हाला देऊ का? महाराजही म्हणाले, नारायण काका म्हणाले आपला आशीर्वाद द्या, काय करायचंय म्हणा. अणिमा महिमा गरिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य ईशत्व या अष्टसिद्धी काय उपयोग आहेत? माऊलींचं उदाहरण आहे. माऊलींचं फार सुंदर उदाहरण आहे, ते नंतर पाहू. पण या सिद्धी काहीही उपयोगाचा नाही आहे, काही उपयोगाचा. तेवढ्यापुरता त्या असतात. पण खरं ज्ञानमार्ग आहे, खरा जो आहे तो अनुभूतीचा मार्ग, तो महायोग, तो शक्तिपात योग, तो कुंडलिनी योग, याला हे म्हणतात. म्हणून या महायोगाचं अनुसरण करण्याकरता कशा रीतीनं आपण पुढे जायचं हे आपण पाहूया. खूप सुंदर. म्हणजे सिद्धीच्या मागे नाही, सिद्धीच्या मागे न लागता ज्ञानाच्या मार्गाने जाणं. आणि ज्ञान निखळ आहे ना. ज्ञानम महेश्वरात इच्छेत. निखळ आहे आणि शुद्ध स्वच्छ आहे. सद्गुरूंच्या मुखातून येतं तेव्हा त्या इतकं सोपं आणि साधं सरळ साधनच नाही. खरं आहे ते. खूप सुंदर. एक श्लोक सांगतो मी तुम्हाला. आरोग्यम भास्करात इच्छेत. तुम्हाला आरोग्य हवं आहे, सध्या आरोग्याचा प्रश्न आहे. सूर्याची उपासना ही करा, तुम्हाला आरोग्य मिळेल. आरोग्य मिळेल. ज्ञानम महेश्वरात इच्छेत. ज्ञान पाहिजे असेल तर आदिगुरु भगवान शंकरांची उपासना करा. धनमिच्छेत हुतासनात. धन पाहिजे असेल, संपत्ती कोणाला नको आहे, पाहिजे, पण हुतासन म्हणजे अग्नीची दिव्या दिव्या दीपक्कार कानी कुंडलम, ते दिवा लावला पाहिजे, 24 तास नंदादीप पाहिजे. आणि मोक्षम इच्छेत जनार्दनात. मोक्ष हवा असेल त्या जनार्दनाला शरण जा. अगदी सगळं क्लिअरिटी आहे, जिथल्या तिथं आहे, जिथल्या तिथं आहे. ही चौकट आहे. काय हवं? आरोग्य सूर्य, धन अग्नी, मोक्ष जनार्दन, आणि ज्ञान आदिगुरु भगवान शंकर. महेशू आदिगुरु भगवान शंकरांच्या पासून चालत आलेले हे ज्ञान आहे. आणि म्हणून याला महायोग शक्तिपात योग असं म्हणतात. खूप खूप सुंदर. महायोग शक्तिपात.
अगदी आता अनुभूती येते असं वाटतंय शक्तिपाताची. महाराज, महाशक्तिपात योग आणि कुंडलिनी याबद्दल अगदी सविस्तर अशी म्हणता येणार नाही, पण सगळ्यांना समजेल अशी सुंदर माहिती तुम्ही आपल्या या भागामध्ये दिली. पण सगळ्यांना अशी शंका आहे, बऱ्याच जणांना असूही शकते, की महाशक्तिपात योग म्हणा किंवा कुंडलिनी शक्ती जागृती म्हणा, स्त्री पुरुष वय जाती यांचा काही ह्या शक्ती ग्रहण करण्यामध्ये भेद असतो का, का ती सर्वसामान्यांसाठी पण आहे? महायोग, शक्तिपात योग किंवा याला जात धर्म पंथ स्त्री पुरुष काहीही भेद नाही. महायोग सर्वासाठी, जगामधल्या सर्वात कुणालाही तो घेण्याचा अधिकार आहे. अपि चेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाव. भगवंताने सांगितलंय. भगवान पुढे जातात, सदाचारी आहे, अन्य दुराचारी आहे, मला जो भजतो त्याच्यावर मी कृपा करतो. हे त्याला मुख्य गाभ आहे. पण जिथे भगवंताने ते सांगितलं तिथे या पंथाच्या अनुयायांनी त्याच्यामध्ये असा भेदाभेद अमंगळ भेद कशाला करायचा हो? नाही, नाही, गरज नाही. सर्वांसाठी महायोग, सर्वांसाठी. सर्वेपि सिद्धयोग दीक्षितः भवन्तु. योग तपस्वी नारायण काकांना त्यांच्या साधनेमध्ये हा त्यांच्या तोंडातून नेहमी शब्द यायचा. मी म्हटलं हा तर कुठल्या ग्रंथामध्ये नाही आहे हा भाग. याचा अर्थ काय? सर्वे अपि सिद्धयोग दीक्षितः भवन्तु. सगळेजण या सिद्धयोगाचे अनुयायी अनुग्रहित व्हायला पाहिजे, त्याचा अर्थ आहे. तेव्हा आदरणीय प्रातस्मरणीय काका महाराजांनी काय सांगितलं, मला साधनेमध्ये हे वाक्य सुचलं म्हणाले. सर्व जगामधले जे कोणी असतील ते सिद्धयोगाचे पात्र आहेत आणि योग्य आहेत. याच्याबद्दलचं खूप आपल्याला विस्तारानं बोलण्यासारखं आहे. आहेच लोकांच्या. नाही, हे अगदी स्वच्छ आहे, स्वच्छ स्वच्छ. इथे काहीही भेदाभेद अमंगळ आणि या ज्या भिंती आहेत ना, ह्या भिंती ह्या पूर्णपणानं ह्या आपण मुळात निर्माण करायला नको आहे. यारे सकल जण या आणि कृपादानाने सुस्नात व्हा. अजून काय पाहिजे? सगळ्यांना अधिकार. मग असे एक उदाहरण पाहिलं मदारीपूरचं. अगदी तुम्ही म्हणालात तसं कोरीपाटी गरजेची आहे. अरे कोरीपाटी मला कोरीपाटी गरजेची आहे, बाकी काही मग तिथे कशाला जात बघायचे काय धर्म बघायचे? पाटी कोरी घेऊन या आणि काही नाही, साक्षात ज्ञान अनुभव. खूप सुंदर. मला असं वाटतं की हा विषय अगदी आता याच्यानंतर पुढे अगदी गहन हा विषय तर आहेच, तरी आता समाधान झालं असेल प्रेक्षकांचं असं मला वाटत नाही. यावर संवाद आपला राहील चालू. पण गुरुदीक्षा मिळाल्यानंतर म्हणा किंवा महाशक्तिपात योग अनुभवल्यानंतर काय अनुभूती येते, त्याचं फलित कसं, हे आपण पुढच्या भागामध्ये घेऊच. आणि सध्या प्रेक्षकांना या शक्तिपात योगामध्ये डुबू दे आणि आनंद घेऊ दे. पुढच्या भागामध्ये आपण सविस्तर चर्चा करू. साधनाद्वारा महायोग साधनद्वारा शांती प्राप्त करो हा संदेश आहे. म्हणून शांतता पाहिजे, प्रत्येकाला समाधान पाहिजे आणि हे मिळतं ते सर्वांनाच पाहिजे आहे. ते देण्याकरता महायोग आहे. आणि आता आपण जे उच्चारलं दीक्षा म्हणजे काय वगैरे हा सगळा भाग तपशिलानं आपण पुढे पाहू. पण आपण सुंदर प्रश्न विचारलेत. पुन्हा एकदा सर्वांना आशीर्वाद. श्री गुरुदेव दत्त.
खूप सुंदर संवाद झालेला आहे महाराज. इतकी सुंदर अनुभूतीतूनच आज शक्तिपात लोकांना अनुभवायला आला असेल, प्रेक्षकांना. तरीही गूढ याचं काही संपत नाही आणि सविस्तर आपण चर्चा करूच जसं तुम्ही म्हणालात. तर आमच्या या गुरु शिष्य संवाद मनसोक्त गप्पा चॅनल अंतर्गत तो आपण संवाद साधतो, यात तुम्ही आलात आणि पुढे असंच आपण चर्चा करत राहू आणि प्रेक्षकांना सुंदर अशी अनुभूती देत राहू. तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद नाही, हे आमचं कर्तव्य आहे. एवढ्या आनंदानं तुम्ही येत आहे. सगळ्या प्रेक्षकांकडून तुमचे धन्यवाद मानते, कारण ही ज्ञानाची गंगा तुम्ही आम्हाला जी मोकळी उघडी केली होती ना त्यासाठी. आणि पुन्हा आपण भेटतच राहू. श्री गुरुदेव दत्त.